गोष्ट, स्वच्छ जे लोक आहेत ती लोक व्यवस्थित काम करत नाहीये, घरोघरी कचरा व्यवस्थित घेत नाहीये, त्यामुळे फिल्टर पॉईंटच्या ठिकाणी आणून कचरा पडला जातो. त्यामुळे त्यांना एक सूचना देऊन त्यांना करावे काम. आणि सर, स्लम एरियामध्ये जरी आपण नागरिकांकडून पैसे मागत नाहीये, पण स्वच्छचे लोक जातात, त्यांना पैसे मागतात आणि मग जेव्हा जातो नागरिकांना भेटायला, ते डायरेक्टली म्हणतात नाही, हे आम्हाला पैसे मागतात, ते आम्ही देणार नाही यांना. तर त्याच्यामुळे काय होतं, ते बाहेर आणून कचरा टाकतात. पथारीवाले आणि हातगाडीवाले यांना अतिक्रमणचे लायसन आहे, तर आपण त्यांना नोटीस पण दिलेले आहेत. आपण नोटीस त्यांना देतो, दंड मारतोय आणि त्यांना आपण सांगतोय की तुमच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ ठेवा. मला असं वाटतंय की जर आपण ते ऐकतच नाही आणि आपण त्यांच्या ते खटले पण दाखल केले, पण खटले दाखल करत असताना काय होतंय, तो खटला दाखल होऊन साधारण त्याचा पिरियड 1.5 वर्षात जातो आणि 1.5 वर्षानंतर त्याला दंड होतो फक्त 100 रुपये. नाही, तो पथारीवाले काय करतात म्हणजे त्यांचं कसं आहे की तुम्ही त्याचं पूर्णपणे लायसन्स रद्द करू नये. स्वच्छच्या कर्मचाऱ्यांकडनं कचरा घेत असताना एवढे क्रॉनिक स्पॉट तयार झाले होते, ते आपण तिथं आपली गाडी फिरवल्यानंतर या लोकांनी आम्हाला विरोध केला. पण सर, माझ्या हातीमध्ये एवढे क्रॉनिक स्पॉट, कारण यांचं 100% होतच नाही. आणि दुसरी गोष्ट, यांचे सेवक सुद्धा अबोव 50-55 असल्यामुळं त्या सेवकांना दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरचा कचरा आणताच येत नाही. बरोबर. जेव्हा मी जॉईन झालो होतो, माझा एकच प्रश्न होता की एक व्यक्ती 2, 2.5 ते 3 घरातून म्हणजे 50-60 वर्षात कसा कचरा शक्यच नाही. आपण स्वच्छ संस्थेच्या मार्फत जो काही कचरा कलेक्ट केला जातो, तर स्वच्छच्या मार्फत घरट्यांना किती रुपये पैसे कलेक्ट केले जातात ना, ती देखील जाहिरात दिली तर फार बरं होईल, की जेणेकरून लोकांना समजेल की आपल्याला स्वच्छ मार्फत स्वच्छला किती पैसे द्यायचे. कारण का स्वच्छ जातं, तुम्ही 200 द्या, तुम्ही 300 द्या, तुम्ही 400 द्या, लोक 400-500 रुपये मागितले कोणी कचरा देणार नाही. सर, स्वच्छबद्दल म्हणजे आता जे सेवक काम करतात तिथे त्यांचे मेंबर, त्यांची संख्या कमी आहे आणि त्यांच्यावर बदलीवर जे लोक द्यायचं त्यांनाही आधी कळत नाही की रजेवर आहेत किंवा काय, त्याच्यामुळे खूप अडचण निर्माण होती सर, की तो तेवढा एरिया समजून घ्या की येणाऱ्या पिरियड मध्ये किंवा जे काही हे होईल विदिन 1 इयर म्हणजे पुणे हॅज टू बी द क्लीनेस्ट सिटी इन द कंट्री. हा आमचा एक निर्धार आहे आणि हा जो काही संकल्प जे आपण हे काय घेतो आहे तुमच्या याच्यावर आहे. म्हणजे मात्र एवढे आहे की जे आपले सोबत काम करण्याचे सेवक आहेत, कचरा बचक असतील किंवा सफाई कर्मचारी असतील, त्यांच्या बाबतीत बरेच काही नियोजन करण्याची आवश्यकता आहे. प्रॉब्लेम जेव्हा आपण सांगतात मला वाटतं की हे फार वेगवेगळे इश्यूज आहे, पण एक गोष्टी नक्कीच आहे की तुम्ही जे काही इथे सांगितलं आहे ना प्रॉब्लेम्स, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन पण आहे, असं नाही की सोल्युशन नाही.